पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य पंचमवेद निर्माते पंचम पुरुषार्थ पंचभूतांनाही ज्यांनी मुठीमध्ये बांधून ठेवण्याचं काम केलं असे देहुनिवासी त्यांचे श्रीगुरु देहुनिवासी आजही ज्यांच्यामुळे आपल्याला आपल्या अन्नातली तुळस मंदिरावरचा कळस गोठ्यामधली गाय आणि घरामधली माय आपल्याला सुरक्षित दिसते असे श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्रीगुरु देहुनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे एकेकाळचे कट्टर वैरी असणारे श्री रामेश्वर भट्ट यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर कीर्तनाकडे वळण्याच्या अगोदर कीर्तनकाराचा दंडक म्हणून कीर्तनकाराचं कर्तव्य म्हणून आजची सेवा किम निमित्तानं आहे का आहे कोठे आहे आणि कशासाठी आहे हे सांगणं खूप महत्त्वाचं असतं. आज सर्वांना माहीतच आहे आज या पंचकोशीमध्ये नावाजलेलं गावाजलेलं गुटगुटीत असं हे गाव माझं गाव वडमुरुंबी या गावामध्ये 38वा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्याचे मेन सूत्रधार वैकुंठवासी कोमलताई दशरथराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह पुढे चालून आमचे अण्णा वडमुरुंबी गावचे विद्यमान सरपंच रामभाऊ मोरे सुधाकर मोरे असतील व्यासपीठ प्रमुख आमचे गुरुवर्य रोहिदास दादा या सर्वांच्या अध्यक्षतेखाली चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये समस्त गावकऱ्यांचं सहकार्य आणि या सप्ताहाचा हा मुहूर्त म्हणजे खूप खूप महत्त्वाचा मुहूर्त आहे. आज तुम्ही जर अभ्यास केला तर देहुला 375वा अमृत महोत्सव तुकाराम बीज छोटे माऊली कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होतोय. हा सोहळा हा घडी हा आजचा मुहूर्त इतका पावन आणि पतित आहे हा अमृत महोत्सव मानला जातो आणि या दिवसाची सेवा चालू केले हरिभक्त पारायण वैकुंठवासी कोमलताई दशरथराव मोरे आणि बीज आहे तुकाराम महाराज मोरे कीर्तनकार आहेत माऊली महाराज मोरे अध्यक्षतेखाली चालतो व्यासपीठ प्रमुख रोहिदास महाराज मोरे आणि समस्त गावकरी मंडळ. आजचा मुहूर्त खूप गोड आहे आणि मी माझं भाग्य समजतो की पहिल्याच दिवशी एवढी पब्लिक जमल अशी मला अपेक्षा नव्हती कारण गावोगावी मी सत्य करतोय आता पहिल्या दिवशी जरा कमी पब्लिक असते पण आजचा हा मानाचा कीर्तन आत्याच्या कृपा आशीर्वादाने समस्त गावकऱ्यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्याकडे आले मी माझे भाग्य समजतो व तसेच या कीर्तनाला आलेले माझ्या पाठीशी तुमच्या गावचा माऊली मोरे मोठं करण्याचं जे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशी माझी मुक्ताबाई गानकोकिळा गान सम्राज्ञी शिवनंदाताई पांचाळ यांचं सुद्धा मी गावकऱ्यांच्या वतीनं व माझ्या वतीनं आभार व्यक्त करतो व तसेच एकदा टाळ्या वाजवत चला माझ्या बाबू. तसेच माझ्यासोबत आलेले दरवर्षी आपल्या गावचे मानाचे गायक शंकर महाराज हिंगोलीकर तसे वास्तव्याला माझ्या शेजारीच आहेत ते त्यांचं सुद्धा मी माझ्या गावकऱ्याच्या वतीनं व माझ्यातर्फे तुमचा आभार व्यक्त करतो व तसेच हिंगा असं वाजवत चला जरा वा. सप्ताह हा मनमोक आपला सप्ताह हा मोकळ्या मनाने इथं येऊन बसत चला मोकळ्या मनाने टाळ्या वाजवत चला नाहीतर मी कंप्लीट 3 वाजल्याशिवाय जेवाय सोडणार नाही. कारण माझ्या गुरुंनी मला तेवढी विद्या दिलेली आहे कसं कीर्तन लांबवायचं हे मला चांगलं माहिती आहे. तसेच या कीर्तनाला आलेले महाराजांना येणं शक्य नव्हतं पण अण्णा एका फोनवर महाराज पैठणहून इकडं आलेत. माझे गुरुवर्य तुकारामजी महाराज पांचाळ यांचे पटशिष्य महाराष्ट्रामध्ये सध्या त्यांचं नावाजलेलं गावाजलेलं आहे मृदंगमणी मृदंग ऋषी मृदंग विशारद वैभव महाराज पांचाळ आवळगावकर यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. तसेच एकदा तुमच्या स्वतःसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. हे मात्र जमतंय जरा मोकळ्या मनानं टाळ्या वाजवत चला आणि मोकळ्या मनानं परमार्थ करा. असो नजर चुकीनं कुणाचं नाव राहिलं असेल टाळकरी माळकरी विनेकरी खाली बसलेले वट्ट्यावर बसलेले कट्ट्यावर बसलेले ज्यांना इथे यायची लाज वाटते त्यांनी थोडं मागे बसलेले ह्या सर्वांच्या चरणावरती दंडवत कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ. विठ्ठल
तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. बरं, आजचा अभंग घेतलाय रामेश्वर भट्टांचा. अभंग आहे रामेश्वर भट्टांचा, वर्णन आहे तुकाराम महाराजांचं. आणि बघा तुम्ही, आईनं लेकराचं कौतुक करावं यात काही विशेष आहे का? बोलत चला आत्या, आहे का? काहीच नाही. बापानं पोराचं वर्णन करावं यात काही विशेष आहे का? काहीच नाही. चुलत्यानं पुतण्याचं वर्णन करावं यात काही विशेष आहे का? नाही. बरं, माझ्या गावकऱ्यांनी माऊली महाराज मोरे आमच्या गावचा आहे म्हणावं यात काही विशेष आहे का? काहीच नाही. बरं, ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, सासूनं जावयाचं वर्णन करावं यात काही विशेष आहे का? आहे. तसं रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजाचं वर्णन केलं, एका वैऱ्यानं वैऱ्याचं वर्णन केलं यात विशेषता आहे. वर्णन आपल्याने आपल्याचं करावं यात विशेषता नाही. वर्णन दुश्मनाचं करावं यात विशेषता आहे. तसं रामेश्वर भट्ट सांगतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. का म्हणतेस तुला रामेश्वर भट्ट? तुकाराम महाराजांच्या नावामध्ये एवढा दबदबा आहे का? तुकाराम महाराजाला खरंच यम घाबर, म्हणजे पेपर कॉटनचे असं इस्त्री मारून 4 व्यक्ती गावात येत होत्या ना, आणि येत असताना त्यांनी त्या प्रातविधल्या जाणाऱ्या व्यक्तीला विचारलं की बाबा वडमुरुंबी हे गाव हेच आहे का? त्यांनी सांगितलं का? आता माणूस जरा वैरी असल्यामुळे थोडं काय काम आहे वडमुरुंबीमध्ये? रामभाऊ मोरेचं घर कुठे आहे हो? त्यांनी म्हणलं का? त्याचं माझं पिढ्याचं वैर आहे. मी काय नाव सांगू तुला त्याचं? 1 पिढ्याचं नाही, 3 पिढ्यापासून वैर आहे. त्यांनी परत विचारलं, अहो मी फक्त तुम्हाला रामभाऊ मोरेचं घर विचारलोय. नाही पण काय काम आहे? त्याचं माझं पिढ्याचं वैर. अहो झालं 3दा झालं, एकदा सोडून 3दा झालं, पिढ्याचं वैर आहे. पण काय काम होतं? अहो नाही, आम्ही जातो म्हणले, आता आम्ही पुढच्या कुणाच्या व्यक्तीला विचारतो आणि आम्ही पुढे जातो. तरी पण तो प्रातविधीला जाणारा व्यक्ती परत मागे फिरून विचारला, का हो रामभाऊ मोरेकर तुमचं काय काम आहे हो? नाही हो म्हटलं, तुमचं कळलं मला. तो 4 व्यक्ती कंटाळले त्याला, म्हणले बाबा नाही आम्हाला कळलंय ते, आणि आता नको. नाही म्हणले, तरी पण काय काम आहे तुला त्याच्याकडं? त्यांनी सांगितलं, बाबा रे असं त्यांचा एक मुलगा आहे म्हण, पुतण्या आहे म्हण माऊली महाराज मोरे नावाचा, कीर्तन करतो म्हण, आणि त्याची तारीख घ्यायची होती. तरी पण सांगतो 3 पिढ्याचं वैरी आहे. अरे हो मला कळलं, तुझं 3 पिढ्याचं वैरी आहे मला मान्य आहे, कळलं मला. माहित नाही का तुम्हाला? तुम्ही मलाच कसं विचारलं? अरे हो 5दा झालं म्हणले, 5दा तुझं कळलं मला, मी आता पुढे जातो. नाही म्हणले, थांबा तुम्ही 2 मिनिटं. तसा रामभाऊ मोरे जरा कडक माणूस आहे, पण मनाचा हळवा आहे. सप्तबिप्ते चांगले करतो, आणि त्याच्या मागे कोमेलताई दशरथराव मोरे यांचा हात आहे. तसा माणूस चांगला आहे, आणि काल परवा निवडून आलेला आहे. ठीक आहे, तुम्ही जावा. हे वर्णन कोणी कुणाचं केलं? एका 3 पिढ्याच्या वैऱ्याचं वर्णन केलं. तसं रामेश्वर भट्ट तुकाराम महाराजचं वर्णन करतात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ. का हो तुकाराम महाराजाला समर्थ म्हणलं? एका गावामध्ये, दुसरा एक दृष्टांत देतो तुम्हाला समजेल असा. एका गावामध्ये एक दिंडी होती. त्या महाराजांचं नाव मला तुम्ही सांगायचं. उगा सप्ताह चालू आहे, पुढे बसून ऐकायचं, टाळ्या वाजवायचं, जायचं नाही. आपल्या कीर्तनात बोललं तरच आपलं कीर्तन पुढे चलतंय, आणि हेच महाराष्ट्रातल्या लोकांना आवडलंय. कीर्तनात बोलत चला, नाहीतर ईश्वर मंडळीला फोन करून सांगतो पंगत लांबव बाबा म्हणून. विठाला विठाला एका गावामध्ये एक दिंडी होती, आणि त्या दिंडीमध्ये कमीत कमी मद्यपान करणारे त्या गावामध्ये 50 लोक होते. आणि सहज यमदूताने यादी दिली आणि सांगितलं की बाबा तुझा ह्या गावामध्ये जा, आणि 50 लोक खूप दारू पितात, त्यांची आता टाइम आलेला आहे, त्यांना वरती घेऊन या. यमाने ती यादी यमदूताकडे दिलेली आहे. नीट ऐका, आपल्या गावात जर असलो तर या पट्ट्यात आपलं कीर्तन म्हणजे घरच्या लेकराचं कीर्तन आहे. आज मी काही बोललो तरी तुमचाच आहे, आणि नाही बोललो तरी तुमचाच आहे, हे लक्षात घ्या.
त्या गावामध्ये कसा काय 10वीचे पेपर चालू आहेत, पेपर फुटला शंकर महाराज. ती बातमी गावात आली, अरे यमाचे दूत आपल्या गावात यायला लागले आहेत आणि 50 लोकांची यादी आहे. 50 लोकांची यादी आहे म्हणून कळल्यानंतर आता लोक काय करतील अण्णा? धावत 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 त्या दिंडीचा मालक होता नामदेव महाराज. नामदेव महाराजाकडे सगळे धावत धावत गेले आणि नामदेव महाराज, महाराज महाराज कुठे आहेत तुम्ही? सप्ताह चालू बरोबर कुठे आहेत? रामभाऊ सोबत आहेत का? सुधाकर अण्णा सोबत आहेत का? रोहिदास महाराज सोबत आहेत? त्यांना शोधायला लागले लोक सगळे. महाराज नामदेव महाराज कुठे आहेत? नामदेव महाराज कुठे आहेत? 50 लोक होते महाराज गावातले. 50 लोक नामदेव महाराजांच्या मागे गेले आहेत आणि नामदेव महाराजांना शोधून काढले. महाराज इकडे या, आपला पेपर फुटलाय. वडमुरंबी गावातल्या लोकांची यादी यमदूताकडे गेलेली आहे. म्हणजे आपल्या गावचं नाव घेतोय बरं का मी. आपणच आपल्याला सांगावं लागतंय, आपणच आपल्याला आपल्याचं ऐकावं लागतंय आणि आपणच आपल्याला भांडावं लागतंय बरं का. सगळं सुखातच होते म्हणजे होत नाही. यादी फुटलेली आहे ना. सगळेजण कुठे गेले? बोलत चला. कुणाकडे गेले सगळे गावातले? वा आहेत तुम्ही तरी आहेत म्हणजे आपलं कीर्तन चाललंय गुरुमाय. हा बोलत चला माय बापा. हो काय पैसे लागलेत का अण्णांनी तुम्हाला पैसे देऊन बसवलं इथं? बोलत चला. पहिला दिवस आहे आजपासून आपल्या गावामध्ये हरी जागर आहे. हे भाग्यात लागतं इथं येऊन बसायला. इथं येऊन बसायला, भजन करायला, टाळी वाजवायला भाग्यात लागतंय. हे सोपं नाही महाराज. मला कीर्तन होतं ताईला विचारा. आज सुद्धा संध्याकाळी जमलं तर मला कीर्तन हळदला मिळणार आहे. मी कीर्तन टाळलं ते म्हणलं नाही, माझ्या गावचा सप्ताह आहे, माझ्या आत्याने चालू केलेला सप्ताह आहे. मी माझ्याच गावात कीर्तन करणार, माझ्याच लोकांपुढे मी माझे बोबडे शब्द मांडणार. हे भाग्य लागतं इथं यायला. सोपं नाहीये. घरामध्ये बसून अहो तुम्ही कुठेही बसून ऐकू शकता, पण इथं यायला हे भाग्य लागतंय. ह्या मंडपात येऊन बसायला, टाळी वाजवायला भाग्य लागतंय. जन्मोजन्मी वात आहे. वाजवा टाळ्या आता. तर हे माझ्या पदामध्ये पुण्य पडणार नाही. टाळ्या वाजवल्याने काय होतं हे अगोदर तुम्हाला सांगतो. टाळ्या वाजवल्याने माणसाच्या हस्तरेषा बदलतात, हे लक्षात घ्या. या आता 7 दिवस कंटिन्यू हरिपाठाला, कीर्तनाला, पारायणला. संध्याकाळी जेवण कमी झालं पण टायमाला धन्य आम्ही जन्म आलो, दास विठ्ठलाचे झालो. अहो भाग्य आहे आपलं. आपण साध्या सुध्या व्यक्तीचे किंवा साध्या सुध्या देवाचे आपण दास नाहीये, विठ्ठलाचे दास आहे आपण. भजन करत चला. आपण कुठे होतो? कोण सांगते बघू आता आपण कुठे होतो? कीर्तनात. नामदेव शबास. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे बघा यांसाठी. ह्याला म्हणतात मस्तक जागेवर राहणं. उगं बसायचं आता का बोलतोय की ह्यानं का नाही की पुन्हा गेलं की असंच बोलतोय का? हेच काम आहे का? महाराज लोकावाला काय का? विचार बदला. माझे गुरुजी मला सारखे सांगायचे, देखने की नजर बदल, देखने की नजर बदल, तेरे को नजारा बदले हुआ दिखेगा. साधं गणित आहे. बघण्याचा दृष्टिकोन बदला. आज आपल्या गावचं पोरग कीर्तन करताय, आपल्यात कुठे कमी आहे हो? का करू शकत नाही आपलं पोरग कीर्तन? आमचे रोहिदास महाराज भोसले ज्यांचं आता षष्ठीला कीर्तन आहे,
काय त्या मुलाचे विचार बदललेत? त्यानं मागं आहे मी काल त्याला भेटून चालू, काय त्या पोराचे विचार बदललेत? मी म्हणलं महाराज चला, कीर्तन आहे आपल्या गावात सप्ताह उभारलाय, आपल्या त्याची पुण्यही फळाला आली आहे आणि आज आपण एक सोडून 3 कीर्तनकार झालो गावामध्ये. आता तुम्ही म्हणसाल तिसरा कोण माहीत आहे का कोणला? मी सांगतो आहे का, कारण आपण जर दुसऱ्याचं सांगितलं की आपलं आपोआप नीट होतंय. आमचे पार्थ महाराज मोरे माझे छोटे बंधू 1 नंबरचं कीर्तन करलं पोरग, 1 नंबरचं. ताई अंकुश महाराज कदम यांच्या संस्थेमध्ये मीच ठेवलंय त्याला. आणि आता आत्याच्या पुण्यतिथीला माझी इच्छा आहे या ट्रस्टला, या कमिटीला, की त्या मुलाचं कीर्तन ठेवावं. मी जाहीर सांगतो, कारण तुम्ही तुमच्या मुलाला वाव द्या. मी प्रत्येक वेळेस यांना कीर्तन करत, हां माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, कारण त्याची इच्छा होती माझ्या जागेवरती कीर्तन करायची, त्याची इच्छा होती स्वतः. तुम्ही पोरांना थोडं मोटिवेशन द्या, थोडं त्याला हातभार लावा. ते पोरगं 1 पाऊल नाही तर कमीत कमी 4 पाऊल उड्या मारल्याशिवाय राहणार नाही. मी त्याचं मागे नाव घेतो, त्यांनी मला कोणी बोल म्हणून पैसे दिलेले नाही महाराज, कारण वर्णन वैर्यानंच करावं. समजून घ्या. आता गरज आहे, ठीक आहे, त्याला माझ्या जागेवर द्या, मला संध्याकाळी द्या, पुढचं द्या, 1 दिवस वाढवा, काही गरज नाही महाराज. आपल्या आत्याची एवढी पुण्य भक्कम आहे. आज पेशवेसारखा माणूस, मी पेशवे म्हणतो त्यांना, बोल वाजवतो. संगत कुणाची लागली? दादाची लागली. अहो नव्हे अण्णाराव बिजापुरे तुमच्या स्वप्नात बी नसेल ते माणूस वारीला येईल म्हणून. दादासोबत तो पण माणूस तिकडं आला. सगळं होतंय, फक्त संगत बदला, तुमचे विचार बदला. तुमचं पोरगं चुकतंय ना, चुकू द्या, पण त्याला म्हणू नका हे काय येतं, इथे येऊन थांबून दाखव, 20 मिनिटं बोलून दाखव. इथं तू तुकाराम महाराज म्हणता येत नाही, कारण इथं थांबणं सोपं नाही. ही नारदाची गादी आहे आणि इथं थांबून खोटं बोलणं हे तर शक्यच नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. मी सुरुवातीला सांगितलं 20 कुणाचे? तुकाराम महाराजचं आडनाव काय होतं? सप्ताह कोणी चालू केला? त्यांचं आडनाव काय होतं? आता सांभाळतंय कोण? कीर्तन कोण करतंय? मग इथं कोण लागतंय? जातीचेच. साधं गणित आहे. अभंगाला सोडून मला सरपंच तर म्हणायचेच, शिवराज अण्णा म्हणायचे अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. मी त्याच भीतीत होतो अण्णा मला कुठं धरतील की कचाट्यात म्हणून. कारण ही मूर्ती दिसते तशी नाही बरं का, कारण मी अभ्यास तेवढा केलाय. महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार अण्णाच्या जवळ आहेत. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे अण्णासाठी, कारण तेवढा अभ्यास आहे माझा. मी कुणाचा मोठेपणा इथं गावं यासाठी आलेलो नाही, कारण तेवढा अभ्यास मी केलाय फिरून. आणि परवा दिवशी रात्री मला माझ्या फादरचा फोन आला, पप्पाचाच, अभ्यास कर बघ. अरे म्हणलं ह्यांनाही वार लागलं इकडलं. म्हणलं अण्णा तुमच्या नावाला काळीमा लागला असं मी आत्तापर्यंत वागलो नाही आणि वागणार बी नाही, कारण मी राहतो कुठं? संन्यासाच्या भूमीमध्ये. त्या भूमीमध्ये एवढी ताकद आहे आळंदीच्या. अहो माझ्यासारख्या वाकड्या माणसाला सरळ केल्यात माऊलीने. अजून काय पाहिजे हो? कुणाचं एक बोलणं न खाणारा व्यक्ती होतो मी, पण ती भूमीच तशी आहे, तिथं कसलाही माणूस नीट होतो. आमचे रोहिदास महाराज बसले, त्यांना म्हणलं चला. नाही म्हणले मला वृंदावनला जायची इच्छा आहे. काय विचार आहे तो पोराचे? काय विचार आहेत? भाग्य आहे भाऊजी तुमचं. मी आज नारदाच्या गादीहून सांगतोय, भाग्य आहे तुमचं. आणि तुमच्यापेक्षा त्यांना अन्नालाच लई येतं, ही बी सांगतो. तिथं पाहिजे जातीचे. कोणाचंही काम नाही महाराज हे भजन करणं, मृदंग वाजवणं, हे जे म्हणताय तुम्ही, हे सोपं नाही आहे. ही तपस्या. एखाद्या टायमाला कीर्तनकार बरा, पण हे वाजवणं गाणं म्हणलं की हा ते आपलं नाही बा. ती ताईला आणि आमच्या तुकाराम गुरुजीला.
माझे गुरुजी मला सारखं म्हणायचे, माऊली तुला मृदंग वाजवता येत नाही, तुला बोलता येते, तू फक्त बोलाय शिक, पण अभ्यास करून बोलाय शिक. हे पण गुरुजीचं पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे. आपण होतो कुठं? वा हाय, म्हणजे माझी गाडी पटरीवर आहे. सर्वजण 50 लोक नामदेव महाराजांकडे गेलेले आहेत आणि नामदेव महाराजांना म्हणतात, महाराज आपलं काही आता खरं नाही, आपलं आता काही खरं नाही, आणि आमच्याकडं आमची यादी यमदूताकडे आली आहे आणि यमदूतानं आम्हाला सांगितलंय की बाबा रे चला. 50 लोक धावत 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 नामदेव महाराजांकडे गेले. नामदेव महाराज म्हणले बस एवढंच. अहो संताकडे गेले गेले सोपं होतं हो, किती बी वाकडं बेणार राहू द्या, तिथं सरळच होते. नामदेव महाराज म्हणले एवढंच एवढंच आहे ना, सोपं आहे म्हणले. चला पंढरपूरला माझ्या संघ, चला सगळ्याला पंढरपूरला नेले. चंद्रभागे स्नान करा. चंद्रभागा स्नान झाली आहे. सगळ्यांनी माळा घाला म्हणले. माळा यांनी म्हणले मरण्यापेक्षा तर माळा घातलेलं कधी बी चांगलं. त्यांनी म्हणले महाराज एक नाही म्हणले, 2-2 माळा घालता म्हणले. एक नाही, आणि ती बी असं बारक्या नाही म्हणले, मोठ्या मोठ्या. यमदूताला दिसलं पाहिजे ना असं मोठ्या मोठ्या माळा घालता म्हणले. सगळ्यांनी 2-2 माळा घातल्या. माळा घातल्या. यमदूत वरून आले, बघितले, अरे म्हणले हे तर सगळे जय महाराष्ट्र गँग होती आणि आता यांच्या गळ्यात माळ आहेत. यमदूत माय बापावर टाळ्या वाजवा. सोपं नाहीये. मी 3 पर्यंत सोडणार नाही. मी बंडेला फोन करतो तिकडं. अजिबात सुट्टी नाही. इथून आला तुम्ही बघायला आहे ना काय बोलते की पण सुट्टीच नाही. तुम्हाला सगळे वट्ट्यावर कट्ट्यावर मागं बसलेले. हा विठाला 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 गुलाल 12 वाजलेले आहेत. बीजेचा टाइम झालेला आहे. सगळ्यांच्या हातामध्ये गुलाल द्या. ज्या हां कीर्तन थोडं पुढं होईल कारण टायमिंग झालेला आहे. आणि ज्या अमृत महोत्सवाची ही घडी, ही वेळ, ही घटिका आहे. आता माझे तुकाराम महाराज वैकुंठाला जायला निघालेले आहेत. असा प्रसंग डोळ्यापुढे ठेवा. सगळ्यांच्या हातामध्ये गुलाल द्या, अक्षदा द्या, गुलाल द्या आणि सगळ्यांनी जोरात नामघोष करायचा आहे. आधी द्या सगळ्याला. गुरुजी आधी गुलालाचा अभंग होईल, नंतर गुरुवारी चिंतन, नंतर सांगतो. लवकर वाटा. कारण विठाला तुकाराम
एकमेकाला चला एका माणसाला वाटणं होणार नाही एकमेकाला सर्वांनी घ्या पटपट घ्या आज माझे तुकोबबार आहे सदेह वैकुंठाला जायला निघाले आहेत डोळ्यापुढे एक चित्र मांडा मनामध्ये एक आराखडा मांडा एक तुमच्या असं वाटलं पाहिजे आता की खरंच माझे तुकोबबार आहे आता वैकुंठाला जायला निघालेले आहेत वैकुंठातून विमान आलेलं आहे हे बघा विमान आलेलं आहे आणि अभंगानंतर सर्वांनी गुलाल टाकायचं आहे आता विमान आलेलं आहे मायबाप हो डोळ्यापुढं आणा हे कलियुग आहे कधी झटका येईल त्याच्यामुळं मनोभावे असं डोळ्यापुढं आणा आता माझे तुकाराम महाराज त्यांचं विमान इथं उतरलेलं आहे वडमुरुंबीत महाराज आम्ही जातो
Come on!
सगळ्यांनी खाली बसून घ्या खाली. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. मी जेव्हा आळंदीतून आपल्या गावाकडे निघालो तेव्हा काही लोक बीजेसाठी आले होते आणि कोणी तुकाराम महाराजांच्या पादुकावर ते फूल हार घेऊन येत होते. मला एक इच्छा झाली माझी की एक वैकुंठवासी कोमिलताई दशरथराव मोरे इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. माझ्या मनामध्ये एक अत्या इच्छा झाली आणि मी माऊलीच्या मंदिरामध्ये गेलो. तिथं आपले बरेच लातूरकडले सगळे माणसं आहेत. मी जरा विनंती केली की माझ्या आत्याने असं असं वैभव उभं केलं आहे आणि मला माऊलीचा मानाचा हार पाहिजे म्हणांना. मी त्यांच्याकडे विनंती केली आणि ते हार मी आणून आत्याच्या चरणावरती मी समर्पण केलेलं आहे. आणि एक तुकाराम महाराजासाठी आणि एक आत्यासाठी. कारण तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर माऊली तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. देव रोकडा सज्जनी. मान्य आहे मला आज बीज आहे. मान्य आहे मला आळंदीच्या समाधीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली साक्षात विराजमान आहेत. पण तुकाराम महाराज म्हणतात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. मला देव माझ्या आत्यात दिसला. कारण मी लहान होतो. माझ्या वडिलांनी मला शिक्रापूरला जेव्हा घेऊन गेले तेव्हा मेन सूत्रधारी आत्याच होती. अगोदर माझे मोठे बंधू गणेश मोरे गेले आणि त्यांच्या मागे आम्ही गेलो. म्हणजे पुणे जिल्हा आम्हाला आत्याने दाखवला. म्हणून मी म्हणतो तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. आत्यामुळे आम्ही तिथं गेलो. माझा भाऊ वारी करायला लागला. कालांतराने मला तिथं वारीला आळंदीला जायची सवय लागली. म्हणजे माणूस बदलला गेला. एवढा भाव काय आहे आत्याच्या चरणावरती काय आहे. कारण माणसानं खरं बोलत चालावं. विनाकारण कुणाची प्रशंसा करू नये. अभंग तसा घेतलाय मी रामेश्वर भट्टांचा. बरोबर. आपण होतो कुठं पेपर फुटलेला आहे. सगळेजण माळा काढून धावत सुटलेले आहेत. नामदेव महाराज तुम्हाला वाटेल ना आता गेलं दुसरीकडेच. नाही. माऊली महाराज मोरे असा व्यक्तिमत्व आहे कुठेही न्या गाडी फिरून तिथंच आणणार. म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये तुमच्या गावचं नाव गाजलंय. माझं नाही बरं का. मी काहीच नाही. माझं काहीच नाही. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या मागं थांबलाय. बाकी काहीच नाही. हे 62वं कीर्तन आहे माझं. 62वं अण्णा. आणि हे माझं नाही. माझ्या वडिलाची मिराजिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. काही नाही माझं. अधिकार आहे माझा वडिलाला भांडण्याचा वडिलाकडून मागून घेण्याचा. पण त्यांचं काहीतरी पुण्यही आहे आणि ती पुण्यही फळाला आली आज. हे महत्वाचं आहे. बहुत पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले
वाजवा टाळ्या वाजवा, नाचत चला जरा. टाळकरी उगा तुम्हाला असं रोजांतर आणलं नाही ना? हा सांगा मला क्लिअर. नाचा मोकळ्या मनानं नाचा. बघा आप्पा ते नाचू हा नाचू कीर्तनाच्या रंगी रंगी ज्ञानदीप लावूजे. अहो नाचा. लोकांच्या वरातीत नाचण्यापेक्षा इथं नाचा. कशाची लाज आहे हो? हा थोडं थोडं घेऊन नाचण्यापेक्षा देवाचं नाव घेऊन नाचल्याला कधी बी चांगलं हो. हा कधी बी चांगलं. हसू नका, ही शोकांतिका आहे आपली. हसलं की महाराज चांगलं, ही एक शोकांतिका झाली. कोडमुरुंबी गावातून 4 ते 5च लोक असे आहेत अभ्यास कर म्हणणारे मला. आत्या विशेष मी धन्यता देतो तरुण वर्गाला. एक एनर्जी आहे आपल्या गावातल्या पोरांमध्ये, एक ताकद आहे. नेहमी कुणाचाही कार्यक्रम असतो ते जातीनं हजर राहतात तिथं. मी दुसऱ्या गावात बघितलंय, कीर्तन झालं जेवायला वाढणं गेले हो. कोण कीर्तन झाल्यावर अण्णा जेवायला वाढणं गेले. माझ्या गावचा इतिहास सांगाव तेवढा कमीच आहे, कारण ते चांगलं आहे म्हणून. आपल्या गावात 1-2 जर व्यक्ती किंवा 1-2 जर सोडलो बोट, माझ्या गावासारखं गाव तालुक्यात नाही महाराज. ओपन सांगतो मी, ओपन. माझ्या गावासारखं वडमूर आळंदीला आलेला प्रत्येक माणूस माझ्याकडे येतोय. आणि अण्णा त्यांना विचारून बघा, मी आत्तापर्यंत माझा आहे आणि मी मोठं झालो हे वाक्यच नाही. महेश गुरुजी व्यंकट तिकडे बसलेत, विचारा. कारण हे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं हे वैभव थांबले. मला अभिमान नाही त्या गोष्टीचा, मला लाज नाही, काही नाही. मी सगळं सांगत असतो. माझी एडेवाकडी शब्द आहेत, गरज आहे. अहो आपण स्वराज्यामध्ये राहतो. आता बघा तुम्ही, थोडक्यात एक उदाहरण देतो. आपला आहे नामदेव महाराजच्या आधी एक काम करू आपण, पहिला अभंग घेऊ म्हणजे पुढे जाता येईल. आपला वेळ पण धावत चाललेली आहे आणि माझं गाव असल्यामुळे मला बोलायचं भानच राहणं गेलंय. कारण आपल्या मायबापा पुढे लेकरू बोबडं 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 बोलतंय. माय बी म्हणते बरं माय, बरं माय म्हणते. नामदेव महाराजच्या दिंडीमध्ये लोक धावत गेलेत, माळा बघितलेले आहेत. लोक धावत गेल्यानंतर यमदूत सुद्धा धावत धावत यमाकडे गेलेत. यमदेवा, अरे त्या माळकऱ्यांच्या गळ्यामध्ये 2-2 माळा आहेत म्हणले, 2-2. आता काय करायचं बरं? हे तर आहेच आहे. दिंडीच्या पुढं एक बाबा उभारलाय म्हणले, त्या बाबाचं नाव आहे म्हणले नामदेव महाराज. दिंडी पुढे उभा नामा ना. यमदेव सुद्धा परत चित्रगुप्ताकडे गेले. बाबा, त्यांच्या गळ्यात माळा आहेत आणि माझ्यानं हे काम काही होणार नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. सविस्तर समजलं? हां, चला पुढं. आता हिंगा असं पाहिजे कीर्तन. उगा आलंय बडबड बडबड केलं, हरोम सजिंदो सिंदूर, हा ते नाही. बामणासारखं कीर्तनच नाही आपल्याकडे महाराज. थोडंच आहे, शॉर्ट बट स्वीट. थोडंच सांगणार पण गोड सांगणार. आजचं कीर्तन तुमच्या कानाला बरं वाटेल असं मी सांगणार नाही अण्णा, कारण गेल्या वर्षी तुम्ही ऐकून घेतलंय. आजचं कीर्तन अभ्यासपूर्वक मी सांगणार. तुमच्या कानाला बरं वाटेल म्हणून मी कीर्तन करणार नाही. मायबापा हो, तुमचं बरं होईल म्हणून मी कीर्तन करणार. कारण इकडं सरपंच आणि इकडं बाबा, अभ्यास कर अभ्यास कर. आणि ज्यावेळेस वडिलांनी म्हणलं त्यावेळेस काळजापर्यंत गेली गोष्ट. नाही म्हणलं, आपण अजून खोल गेलं पाहिजे. तुकाराम, अरे तुकाराम महाराजांच्या नावामध्येच राम आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो जाता जाता. सेतू कुणी बांधला? रामानी.
आता आहे का सेतू? आता आहे का? बोलत चला हो माय बाप का येऊ तिकडं. आता सेतू आहे का? तिकडं वर आहे. आता सेतू आहे का? राम का सेतू गुरुजी, राम का सेतू हो गया भंग. नीट ऐका माय बाप हो. राम का सेतू हो गया भंग, तुकाराम महाराज के आज भी है अभंग. हे सोपं नाही. ह्याच्या पुढे जाऊ अजून. ह्याच्या पुढं सांगा मला कोण आहे का सदेह वैकुंठाला गेलेला? आत्तापर्यंत भरपूर अवतार झाले. आहे का? अहो माझे तो कुब्बार आहेत. नाही कसं म्हणता, इथंच आहेत बाजूला. वाजवा टाळ्या वाजवा. पैसे पडल्यात का? एवढं सांगलाल तर सुद्धा मागून टाळ्या वाजण्या गेल्यात बघा. वाजवा जरा मोकळे म्हणून टाळ्या वाजवा माय बापो, वाजवा. नाहीतर मी असंच चालतो तो बघा अजून. हा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या, तारियल्या जैस्या लाह्या. आता म्हणलं माऊली महाराज मोरे असं काय बोलल्यात बाबा? वह्या कुठं तरलत्या का? बघितला का तुम्ही? हा म्हणला हो ग, बघितला हो. मी बी बघितलं नाही. पण एक वैरी सांगायला लागलाय. एक दुश्मनानं सांगितलेली गोष्ट कधी बी खरी वाटते बरं का. आणि आपल्याला किती बी चांगलं सांगू द्या. आमचे नरसिंग मामा भंडे जा रे पुण्याला, जा रे पुण्याला म्हणून मला काढून द्यायचे. नरसिंग भंडे माणूस कसा आहे भोळा बाबडा, पण मला काढूनच दिला पठ्ठ्यानं पुण्याला. पण त्या व्यक्तीचं ऐकलं म्हणूनच आज व्यक्तिमत्व बी टिकलं, नाहीतर इथं राहावं लागलं असतं. मग सालानं स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला जर राग येऊ देऊ नका. आजकालच्या पोरावाला की युगो झाला युगो, थोडा पगार असलं की झालं, माझ्यासारखं कोण नाही. नाही नाही, आपल्या गावातल्या हे आपल्या गावचे पोरं लई बरे यांना, आणि अक्षरशः आळंदीला पण येऊन गेले. बरं एवढेच नाही बघा तुम्ही, आजकालचे पोरं ते काल परवाशी, आता तुम्हाला जागेवर दाखवतो बघा, दूध का दूध पाणी का पाणी. काल परवाशी एक पिक्चर आलाय कुठला तर, ते असा काय तर आहे बघा, कुठला तर एक पिक्चर आलाय बघा, ते असं कुठला असं करते काहीतरी बघा. वा बाई वा, टाळ्या होत्या बाईसाठी एकदा. आजकालच्या पिढीला पुष्पा याद आहे. तेच माझ्या शंभू राजाचं तुम्ही आता पिक्चर आलाय, ते कोणी सांगितलं का हो? हा, छावा पिक्चर पा बघा. ते पिक्चर लेकरला हे ते दाख, मी स्वतः कीर्तनात सांगतोय बघा ते पिक्चर. माझ्या राजांवरती काय यातना झाल्या, माझ्या राजांना या धर्मासाठी काय यातना भोगाव्या लागल्या. त्या पिक्चरमध्ये गुरुजी 30% फक्त यातना दाखवले, 30%. पण त्या पिक्चरचा रेकॉर्ड ब्रेक आहे. आजपर्यंत कुठल्याच चित्रपटानं एवढी कमाई केलेली नाही तेवढी या छावा चित्रपटाने कमाई केली. एकदा शंभू राजासाठी हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की, हर हर का आवाज येत नाही तुमच्यात बाई? माता बहिण्यांनो, तुमचं जे कुंकू सुरक्षित आहे ना, तुम्ही जे आज पदर घेऊन इथं बसलात ना, ते माझ्या शंभू राजाची देणगी आहे. एकदा जोरात म्हणा हर हर. हे गरज आहे लोकांना. पुष्पा 2 माहीत आहे. माझ्या शंभू राजाचं चित्रीकरण एवढं झालं, माझ्या राजांच्या अजून त्याच्यामध्ये 70% त्यांच्या यातना दाखवल्या गेलेल्या नाहीत. का बरं? तर समाज क्रूरतेच्या दिशेने जाईल.
माझ्या राजांवरती एवढ्या यातना झाल्या म्हणून आपला धर्म एक वेगळ्या दिशेला वळण यायला नको म्हणून त्या दिग्दर्शकानं थोडेसे त्याच्यातले मुद्दे घेतले. महाराज 6दा पिक्चर बघितला मी. ते 6दा बायको लेकरा सकट लग्न झाल्यापासून कधीच बायकोला पिक्चरला नेलं नव्हतो, पण चांगल्या कामाला न्यायला कधी बी चांगलं. कारण ते लेकरावर आज ताईच्या कृपेमुळं माझी मुलगी स्वतः कीर्तन करायला लागली. काय कमवू अजून अण्णा, काय कमवू अजून आयुष्यामध्ये येऊन? बापाच्या आणि आज्याच्या नावाला एक बॅनर लागलं शिरमोरेच्या घरामध्ये कीर्तनकार आहेत म्हणून, बस संपलं. हेच आपली कमाई आहे. तुमच्या बिल्डिंग, तुमची प्रॉपर्टी, तुमचं आव तेव हा काही नाही. आपण म्हणतो का नाही माझं पोरग माझं पोरग. आपण मेल्यानंतर आपलं पोरग कुठं राहते तेच सांगा तुम्ही. आपलं पोरग आत्या कुठं राहते? मुलगा झाला म्हणून आपण पेढे वाटतो, मुलगा झाला म्हणून गावाला जेवण देतो, परू देतो, सगळं करतो ना. आपण मेल्यानंतर आपलं पोरग कुठं राहते? बाहेर राहते. करेक्ट ना? घराच्या बाहेर. आणि त्या पोराची एवढी वासना राहते, मी असो किंवा अजून कोणी असो, पाऊस पडेल, अंधार पडेल, बापाला जाळायला उशीर होईल म्हणून त्यानं बाहेर काहीतरी घेऊन बसते. त्याचं काय नाव आहे? करेक्ट. त्या धुराच्या मागे या म्हणते, पण बापाला जाळा म्हणते. काही नाही, कुणाचा मुलगा नाही, कुणाची मुलगी नाही, आहे तेवढ्यापुरतं. पण मुलापेक्षा मुलगी कधीही बरी. मला चांगला अनुभव याला. नाही रे नाही कोणाचे नाही रे नाही कोणाचे कोणी नाही महाराज. मोकळ्या हातानं मोकळ्या मनानं परमार्थ करायचं, आपला आपण विचार करायचा. आणि त्यातल्या त्यात बायकोनं केलेला परमार्थ हा नवऱ्याला कधीच लागू होत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो पुरुष मंडळी, शास्त्रात सांगितलेलं आहे तसं. आणि पुरुषांनी केलेला परमार्थ हे बाया अर्ध्या वाटेकरी आहेत त्याच्या. म्हणून परमार्थ करा, सप्त्याला या, सप्त्याला पट्टी द्या, हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आता तुम्ही पुरुष वर्गांनी तर द्याच द्या, पण खरं सांगा इथं बसलेल्या माता बहिणी, कुणाला लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये आल्यात? हात वर करा, करा हात वर. आल्यात? इमानदारीने करा बरं का, नाहीतर खातं ब्लॉक. हां, आल्यात का? सांगा बरं तुम्ही या सप्त्याला काय काय दिलाव? खरं सांगा. तुमच्या पैशातलं काय काय दिलाव? नवऱ्याच्या नाही. हे बघा, लहान तुंडी मोठा घास. तुमचा बाळ आहे मी, तुमचं लेकरू आहे.
आज आळंदीमध्ये 375वा अमृत महोत्सव छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आणि विशेष म्हणजे फक्त मावळातल्या बायांनी, प्रत्येक बायांनी एक एक हप्ता तुकाराम महाराजसाठी दिलेत. का हो तुम्हाला लाजा वाटलेल्या आता? हां, कानातले कुडकं करायचे कमी करा. हां, गाठला गाठ बांधून ठेवायचं कमी करा. द्या पट्टी इथं. तुम्ही कष्ट करून आणलेले पैसे आहेत का ते? खरं सांगा इमानदारीनं. तुम्ही खुरपायला गेलतो का? उसाला पाणी द्यायला गेलतो का? आणि नाही म्हणले तर आपणच अजून मग द्यायला काय हरकत आहे? हां, आता मी बघा बरं, 2 वर्ष झालं कीर्तन करायला, 1 रुपयाचं पाकिट नाही आपल्याला. आणि हेच पाकिट म्हणजे माझी पावती. क्लिअर आहे का नाही? माझ्या प्रारब्धात जेवढं आहे तेवढं मी द्यायला लागलोय का नाही? मी म्हणले का आमचे गुरुवर्य रोहिदास महाराज माझ्या बाजूला आहेत, दादा मी तुम्हाला पाकिट मागितलंय का आतापर्यंत? नाही दिलं तर मी नाही म्हणणार नाही. विठाल विठाल द्या. आतापर्यंत नाही म्हणलं, लेखमात्यालाही पैसे बरेच आलेत बरं का. वळसंबरकर हां, भरपूर लांबून आलेत लोक. आज बोळेगावहून आलेत, वळसंबर, आंबेगाव, दाखले देवणी सगळे आलेत. सगळ्याला माझी विनंती आहे, 1 हप्ता कमीत कमी या सप्त्याला द्यायचा. मी हक्कानं सांगतो बरं का. असं द्या देताव का उदार नाही. लेकरू माईलाच मागतंय, माईलाच भांडण करतंय. तुमचा लेकरू म्हणून सांगतो वर्गणी द्या. आणि आपल्या गावच्या सप्त्याची चर्चा मी आता जर फिरायला लागलोय, माझे बरेच कीर्तनं झालेत अण्णा. आपल्या गावचं एक नाव आगळं वेगळं आहे बरं का मार्केटमध्ये. मी चांगला अभ्यास केला आहे त्या गोष्टीचा. अरे वडमुरुंबीत 2 सप्ते आहेत बरं का. इथपर्यंत वडमुरुंबीत 2 सप्ते आहेत बरं का. अहो हे हरिनाम आणि शिवनाम हे सोडून द्या हो. हे 2 एकच आहेत हे तुम्हाला कळणार गेले. हे बी सांगतो तुम्हाला. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत त्या. हरिहरा भेद नाही नका करू वाद. आता वादच आहे. आता मी तुमचं पोरग म्हणून सांगलं लाव, जे जे लोक ह्या सप्त्याला वर्गणी देतील ते ते शिवनाम सप्त्याला वर्गणी द्यावंच लागल. नाहीतर पुढच्या वर्षी तुमची स्कीम बंद. बघा तुम्ही, मी देवाला सगळं घालतो बघा. हा अहो द्या 1 हप्ता 1500 रुपयाचा, काय फरक पडतोय? हा बरं, कमिटी घेऊन काय घरी त्यांच्या पोरीचं लग्न लावलं नित्यानी. स्पष्ट बोलतोय महाराज. जेवढं तुम्ही महिन्याची तारीख आली की पडले का ग तुझे पैसे, हिनो तिला फोन करते, तिनो हिला फोन करते. हां बरं एवढंच नाही, मी काल परवाशी आमचं सांगतो, तुमचं सांगून अजून भांडणं कशाला अंगावर घेऊ. हां मला जायचे आळंदीला परत अजून. अण्णा काय झालं, काल परवाशी हप्ता पडला एक. मी ताई आपण कुठे गेलो तो कार्यक्रमाला, 6 का 7 तारखेची गोष्ट आहे. आम्ही कार्यक्रमावरून आलो. मग ताईला म्हटलं तुम्ही पुढे जावा, मी आराम केलो. आमच्या बायकोनं फोन केल्या बहिणीला आणि मी झोपलोय मध्ये. पार्वती तुला पैसे आले का ग? मला पडले म्हण. अरे वा, माझ्यावर आहे म्हण, हसू नका, हे तुमची सुद्धा गत आहे. ज्यांनी ज्यांनी सप्त्याला बाया 1 हप्ता दिलो, पुढच्या वर्षी त्यांचं चांगलं होणार, पोरगं चांगलं निघणार. आणि ज्यांनी ज्यांनी देणार गेलो, पोरगं भांडणं करणार. मग ते पैसे कुठे लावायचे तुम्ही ठरवा. देत चला मायबापा हो, मोकळ्या मनानं देत चला, परमार्थ करा. आपण कुठे होतो? जळी दगडा सहित वया आहे का नाही जागेवर? आमच्या अण्णा कुठे गेले? सरपंच. हां अण्णाचं म्हणणं असा, अभ्यास कर सावकार, आहे का सगळं जागेवर? हां गाडी पट्टी चालली पाहिजे. हां नाही ते सावकार लोक, हां ती बी राहिलं, माझा बाप आहे पण ती बी नको. ज्यांनी ज्यांनी याजाचे पैसे खावला लाव. हां कळलं नाही इशारा तिकडे? हां इमानदारीने सांगलं ना, अर्धाच्या गादीहून गरीबाचा व्याज जनजन खाऊला लाव.
बघा नाहीतर पुन्हा कसं झालं की हे असं होतंय बघा. मोकळ्या मनानं सांगलेला खावा हो, त्याला लिमिट आहे, काहीतरी लिमिट आहे. करा तुम्ही, पण एवढं बी करू नका. कुणाचाही कष्टाचा पैसा असतोय. अण्णा खोटं बोलत नाही देवाच्या. मी आमचे दादा पेशवे म्हणतो बरं का. मी एक कबूल करतो, कारण ह्याच्यामुळे दुसऱ्या पिढीला काहीतरी धडा मिळेल. विष्णू गुरुजी माझे म्हणजे खास सखा आहे माझा तो, त्याला पण माहिती आहे. मी जरा आगाव होतो 4 वर्षाखाली, आणि आळंदीत जागा घेऊन घर बांधलो, आणि एका नशेच्या अभावी जाऊन मी घरावरती लोन काढलो. पण ती चुकी माझी होती. मी एवढं वायाला गेलो. ते किती पट व्याज होतं गुरुजी हे मला पण माहीत नव्हतं. आणि काल परवा ते तळ्याचे पैसे मला बापाने बाहेर ओढून काढलं. म्हणजे भोगाव कुणाला लागलं? आईवडिलाला. म्हणून सांगतोय सावकार लोक, कुणाचं व्याज खाऊ नका. खाल्लं तर गपचूप खावा आणि इकडं सप्त्याला पट्टी द्या. हां, नाहीतर मग पोरगं घरी माझ्यावर येऊ नका, हे तुमचीच गत आहे. मी माझ्यावर येऊन काय सांगतोय, तुम्हाला कुठतरी धडा मिळावा म्हणून. पण लोकांचं म्हणलं की लई हसू वाटतंय, लई गोड वाटतंय. मी प्रामाणिकपणे सांगतो, आज मी फुल टेन्शनमध्ये ह्या 10-12 दिवसामध्ये, पण मी आता रिलॅक्स झालो. काय नाही आता मोकळा. आता काहीच नाही इथून पुढं, फक्त कीर्तन करणे, आणि एखादी तुमच्यासारख्या कोणी यजमानांना गाडी दिली तर ती गाडी बी घेणे. नाही म्हणत नाही मी. बाया बी बरं का, कीर्तन झालं की पाया पडायला येताना कोणी 50 आणतात, कोणी 100 आणतंय, कोणी 200ची नोट आणतंय, ती बी घेतो. 500ची हिंग बहीण राहत असं. कोणी 500ची आणतंय, बिचाऱ्या येत्यात, देत्यात, पाया पडत्यात, घेताव, जाऊ दे म्हणताव. हे आमच्या उद्या लातूरची काकू म्हणली, मी पैसे झाले नाही की म्हणली. आता आहे का? पण काकू तसं काही नाही. मी मनीसुद्धा घेताव, मी झुमके घेताव, गळ्यातलं घेताव, कुडकं घेताव, काय दिलं ते घेताव. नाही म्हणत नाही, कारण घरी गेले की बाई म्हणते का आणलास. लय अवघड झालंय सगळ्याचंच. माझं म्हणलं की लय हसू येतंय. सगळ्याचं तेच झालंय. गायकाचं काय गायकाला घरी गेल्या म्हणते बाई, तुम्ही कुण्याचा आलीच्या मला सगळं माहीत आहे. आणि पकवादाचं काय झालंय का महाराज तुमचं? नाही अजून. होईल. बरं तुमच्या जागी दुसरं कोणतं जरा. पकवादाच्या बाया सुद्धा म्हणतात उगं थापा मारू नका. बरोबर आहे का? होईल पुढच्या वर्षीपर्यंत. विनोदाचा विषय सोडून द्या, परमार्थाला मदत करा. जळी दगडासहित वह्या तारलेल्या जैशा. अहो वह्या कशा तारल्या गेल्या माझ्या तुकोबारायांच्या? लाह्या. आता तुम्ही म्हणता लाह्या तरतात का? बरं 10 मिनटं तरतील, परत पाण्याचा संपर्क आल्यानंतर ते लाह्या सुद्धा संपुष्टात येतात. पण तसं नाही. माझ्या तुकोबारायाचा गाथा 13 दिवस पाण्यात लाह्यासारखा तारल्या गेल्या. मायबापू लाह्या. काय ताकद असेल या महात्म्यामध्ये, काय ताकद असेल माझ्या तुकोबारायामध्ये. जळी दगडासहित वह्या तारलेल्या जैशा लाह्या. अभंगाच्या 2ऱ्या चरणात. धन्य तुकोबा समेत जळी दगडासहित वह्या. माय बापू. धन्य तुकोबा समर्थ. समर्थ हा शब्द रामेश्वर भट्टांनी वापरला. यांना समर्थ या शब्दामागे काय व्याख्या असेल? समर्थच हा शब्द का वापरला हो? ते थोर म्हणू शकले असते.
ते महात्म्य म्हणू शकले असते, पण समर्थ या शब्दाचा अर्थ काय? समर्थ कुणालाही म्हणता येत नाही. समर्थ या शब्द, समर्थ कोण होते? समर्थ रामदास स्वामी होते. स्वास्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम. आता म्हणले झालं काय सुरू? मी अभंगाला सोडून बाहेर गेलेलो नाही, मी समर्थ रामदास स्वामीचं सांगतोय. मंगलाष्टिका चालू झाली आहे. आता सावध सावध म्हणताक्षणी रामेश्वर. रामदास महाराजांनी असं जे पळाले महाराज मंडपातून जागेवर आलेच नाही, त्यांना म्हणावं समर्थ. आताची पोरं आत्ताच मी नाव घेत नाही. रात्री मला येताना एक नमुना घडला आपल्या गावातला. मी स्पष्ट सांगतो, राग आला तर चालेल त्याच्या मायबापाला, त्याचे मायबाप इथंच आहेत बसून. राग आलं तर चालेल, गरज आहे आपण मोठ्या भावानं बारक्या भावाला सांगणं, गुरुजी का चुकीचं बोलतोय. मला गटला अक्षरशः, त्याला मला उचलून गाडीत टाकावं लागलं. त्या व्यक्तीला उचलून मी गाडीत बसवलो. नाव घेत नाही मी, त्याच त्यांनी बघावं, नाहीतर पुढच्या वेळेस मी त्याचं नाव घेईन. हे बी सांगतो, त्याने सुधारला तर ठीक, आपला असं आहे महाराज. खाल्लं तर तुपाशी, नाहीतर उपाशी. गरज आहे हो. माझ्या वडमुरमीचं पोरगा आहे म्हणायला मला लाज वाटला ती. अजून काय सांगू? हां, मला विचारले दोघं तिघं. आणि अजून एक किस्सा सांगतो. बापावानी बी जरा इथं तोगरीला एक गाव आहे, गुरुदास नावाचं व्यक्तिमत्व आहे. काल काय झालं, त्यांनी बापाला पैसे मागितले. कालचंच आहे. येताना आत्ता तुम्ही सावळीचे लोक पण त्या गाडीत आहेत, चौकशी करा. अण्णा एवढं वाईट वाटत होतं मला. पोरानं बापाला व्हिडिओ कॉल करून आत्महत्या केलं. 16 ते 17 माणसं माझ्या गाडीत होते आणि त्याचा बापसुद्धा माझ्या गाडीतच होता. हे सांगायचं मला तुम्हाला. मी म्हटलं काका बांधून घेऊन जाणार राव का? नाही म्हटला. त्यानं वंगळ्या कामाला. अरे वंगळं करून तर तुझं पोरगं राहिलं असतं. सामंजस्यपणाची गरज आहे. काळ खूप बिघडलेला आहे. अजून एक नाव राहिलं, मी 3च कीर्तनकार सांगत होतो. आत्या एक छोटा मुलगा आहे, त्याचं नाव घ्यावं असं वाटतंय. माझ्या इथपर्यंत आले ना. चिल्लरगे परिवारामध्ये एक छोटंसं बाळ जन्माला आलं आहे. खूप छान पेटी वाजतोय बरं का, खूप छान. मी त्याच्या वडिलाला फोन करून म्हटलं, दादा ह्याला चांगलं शिकवा, चांगल्या गुरुजीकडे ह्याचं शिक्षण. कारण आपल्या लेकराचा मोठेपणा हे आपण करणं खूप गरजेचं आहे. खूप इतकं छान पेटी वाजवतंय ते बाळ. कधी कुण्यातर काळामध्ये किंवा ह्या 8 दिवसामध्ये हरिपाठामध्ये त्याला संधी द्या. बाळ ते पुढं बसून आहे माझ्या. एकदा त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कारण चांगल्याला नेहमी चांगलंच म्हणावं आणि वंगळ्याला नेहमी आपल्यानीच भांडावं, ही गरज आहे काळाची. म्हणून तर मी अभंग तसा घेतलाय, वैऱ्याचा अभंग घेतलाय मी. वैरीच सांगतोय की धन्य तुकोबा समर्थ. आपण समर्थावर होतो बरोबर. माझ्या हनुमंतरायाला समर्थ म्हणा. 17ने उड्डाण गुंकार. अहो एका उडीमध्ये महाराज आमचे पलीकडे गेले हो आणि सीतामातेचा शोध लावला. ते समर्थ. अजून कोण समर्थ? माझे तुकोबा समर्थ, सदैव वैकुंठाला गेले. अजून कोण समर्थ? माझी आता षष्ठी जवळ आली आपली, बाबा समर्थ. शांतीब्रह्म एकनाथ महाराज समर्थ. काय शांतीब्रह्म बाबांचं मी तुम्हाला सांगू, 108 वेळा पान खाऊन अंगावरती थुंकला. त्यांना प्रसाद देऊनी यौवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. जर आपल्या अंगावर जर कोण थुकलं तर काय अवस्था?
कार्यक्रमच. आणि मी तुम्हाला वाटेल माऊली महाराज म्हणजे बोलून वेळ काढायला लागलेत, ह्या गोष्टीला साक्षीदार आमचे स्वामी पण होते. आम्ही दोघं होतो, बरोबर स्वामी, आपण दोघं होतो. हां, बसलेत स्वामी तिथं. त्या व्यक्तीकडे मला आम्हा दोघाला पुन्हा जायची इच्छासुद्धा झाली नाही. आप्पा तुमचा मुलगा मिस होतो, त्याला आम्ही काढून गाडीत टाकलं. ही शोकांती काय मला सांगताना लाज वाटलं की हे माझ्या गावचा पोरगा आहे म्हणून. मी आप्पाला म्हटलं, आप्पा तुम्ही पुढे निघा, आम्ही आलोच. सांगायचं तात्पर्य काय, दारूच्या नादाला लागू नका. ज्यांनी ज्यांनी लागले त्यांचं आत्तापर्यंत वाटलं झालं. मी माझ्याकडे घेऊन सांगतोय, ज्यांनी ज्यांनी नादाला लागले होते त्यांनी आत्तापर्यंत माणसात नव्हते, आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना सोडले त्यांनी आत्ता माणसात आले. यूट्यूबला सर्च करा बसल्या बसल्या. माऊली महाराज मोरे नाव येत नाही, माऊली महाराज मोरे वड मुरुंबीकर नाव येत आहे. आपल्या गावाचं नाव येतं आणि 7 नंबरला आपल्या गावचं नाव आहे. 25 लाख लोक मला फॉलोअर्स आहेत. का बरं माझ्या हे बोलण्याच्या वाणीला? नाही तर अजून कोण म्हणलं असतं शुद्ध बोला, डोळ्याला पाणी लावा, मी तुंप खातो. हां हां, शुद्ध गावरान भाषेत कीर्तन आहे आपलं. गरिबांना परवडेल, श्रीमंतांना आवडेल. या स्वराज्यात आपण राहतोय, त्या राजाला बी विसरून चालणार नाही. अंधार फार झाला, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. पाहिजेच पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. त्या कोंडाण्याला पुन्हा होताना पाहिजे, त्या कोंडाण्याला पुन्हा होताना पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. त्या खिंडीला पुन्हा हो बाजी प्रभू पाहिजे, पुन्हा प्रभू पाहिजे. त्या खिंडीला पुन्हा बाजी प्रभू पाहिजे, प्रभू पाहिजे, बाजी प्रभू पाहिजे. हर हर थांबा जरा, फक्त बाया भंडे जेवायला अजिबात द्यायच नाही आज मी म्हणल्याशिवाय. कारण भंडे मामा तिकडे बसूनच आहे आमचा. भजन झाल्याशिवाय इथून सुट्टी नाही. विठोबा याच जाग्यावर सांगताना खूप वाईट वाटते. याच जाग्यावर वैकुंठवासी कोमिलताई दशरथराव मोरे माझ्या आत्या
याच जागेवर बघा माझ्या बापाचं भाग्य किती मोठं आहे, बघा माझ्या आईची कूस किती मोठी आहे. याच जागेवर मला सांगताना वाईट वाटतं आहे. आत्या होत्या आणि माझा भाऊ वयाच्या 18व्या वर्षी दुबईला गेला होता. त्याचा आत्यांनी याच जागेवरती वाजत गाजत आणून सन्मान केले होते. आज आत्याची मनापासून हृदयाच्या ठोक्यापासून मला आत्याची आठवण येते. याच जाग्यावरती माझ्या भावाचा सत्कार झाला आणि याच जाग्यावरती माझं दुसरं कीर्तन तुकाराम बीजेचं झालं. आत्या आज आपल्यात नाही आहेत. माणसानं नेहमी खरं ते बोलावं आणि चांगलं तेच खावावं आणि चांगलं तेच लेवावं. आज गेले दिगंबर टाळ्या झाला पाहिजे. योग्य प्रमाण किंचितसुद्धा फरक नाही. आज कुठल्याही चांगला माणूस वर गेल्यानंतरच आपल्याला आठवण येते. आज आत्या राहिली असती तर माझ्या पाठीवर एक थाप टाकली असती. मोरे घराण्याचं नाव तू मोठं केलास म्हणून आज आत्या एक थाप माझ्या पाठीवरती टाकली असती. तिची कमतरता मला जाणवायला लागली आणि तिची मी प्रतिरूप दादांमध्ये बघतोय. दादा मला प्रत्येक कीर्तनाला सांगतात तू असं नाही असं करायचं. हेच कीर्तन असं आहे की दादा माझ्या पुढं बसून मला खुणवायला दादा साईडला थांबलेत. आज कधीच तुकाराम महाराज गेल्यानंतर आपल्याला तुकाराम महाराजातला देव कळाला. ज्ञानेश्वर माऊली गेल्यानंतर आपल्याला कळालं की माझी माऊली गेली आणि आपण पोरके झालो. माझे नाथ बाबा गेल्यानंतर आपल्याला कळालं. माणूस गेल्यानंतर आपल्याला त्याची किंमत कळते. आज आत्या नाही आहेत याचं 99.99 मला त्याचं दुःख होतं आहे. दादा मी तुमची स्तुती करावं म्हणून सांगत नाही आहे, कारण जेव्हा मला शिक्रापूरला न्यायची वेळ आली तेव्हा माझे पप्पा आणि आत्या आणि देवदास दादा हेच आणि आमचे हे दादा एवढेच व्यक्ती होते. त्यांच्यामुळंच आम्ही तिथं गेलो. माझ्या भावाचा ITIला सुद्धा नंबर लावण्यामध्ये आत्याचाच सिंहाचा वाटा होता. आम्ही काही नाही, आम्ही फक्त करता करविता होतो. आत्याच्या चरणावरती परत एकदा मी नमन होतो. विठ्ठल विठ्ठल हे मला का सांगावं लागतंय, कारण आत्या असताना आपण संघटित होतो, आपण एकत्र होतो, आपली मूठ आखडलेली होती, आपण बांधलेले होतो. आज आपण जरी भरपूर मोठे असलो तरी आत्याची उणीव ही आपला भासणारच. तुम्ही कितीही मोठे व्हा, तुम्ही कितीही मोठे व्हा, पण खाली येणाऱ्या रोपट्याला तुम्ही कधी विसरू नका किंवा चेंगरत जाऊ नका. कारण त्यांच्यामध्ये एक ख्याती होती, त्यांच्यामध्ये एक विशेष गुणधर्म होते की सगळ्याला घेऊन चालायची. आणि तीच सद्बुद्धी आज तुकाराम महाराजांच्या चरणी मी अशी प्रार्थना करतो की तीच बुद्धी आपल्या सगळ्यामध्ये येवो, सप्त्यामध्ये गावामध्ये संघटित एकी राहावो. आणि हा जसा सप्ताह आता 7 दिवस कोणीच घरी राहायचं नाही. बाया हरिपाटला सगळे यायचं इथं. कधी वेळ आला तर आळंदीला या, घरातले पैसे बिशे लॉक लावून ठेवा नीट, कारण सध्या बरोबर पैसा लई आलाय. हां लॉक लावून ठेवा. आणि इथं हरिपाटला सगळे या, प्रवचनाला या. खरं आहे का चुकीचं आहे? पटलंय हो त्यांना म्हणून हसलेले. आता विठाला कारण आपण किती जरी मोठे झालो तरी आपल्या मायबापासाठी आपण लेकरूच आहोत. मला माझ्या बापाने एवढं शिकवलं, ताईसाहेब नीट आहे का? आत्तापर्यंत बोललो नाही ताईसाहेब. मला माझ्या बापाने एवढं शिकवलं, एवढं शिकवलं, एवढं लायक बनवलं, एवढं लायक बनवलं, पण मी ती चूक मी कधीच करणार नाही की मी माझ्या मायबापाला नालायक समजेन. एवढी मी चूक कधी करणार नाही. मायबाप
कारण त्या लायकपणाचा मी फायदा माझ्या बापाच्या कीर्तीसाठीच वापरणार, माझ्या आईच्या कीर्तीसाठीच वापरणार. आई काय असते महाराज? आई काय असते? आई वासराची गाय असते. आई काय असते? आई दुधावरली साय असते. आई काय असते? आई लंगड्याचा पाय असते. आई काय असते? आई खुळ्याचा हात असते. आई काय असते? आई असते जन्माची शिदोरी. अरे आई काय असते? आई वाजवा जोरात जरा. झालं आता जायचं आपला. बंडे झाले ना स्वयंपाक? हां हां, तिकडं यजमान आजची तिकडं तयारच आहेत. मी तुम्हाला सांगत होतो, आई ज्यावेळेस आपली आई जाती ना महाराज, त्यावेळेस आपलं कळतं माहेरला आल्यानंतर आपली काय उणीव आहे. ज्यावेळेस आपली आई जाते ना तेव्हा पोरीला कळतं. कारण एक अभंग आहे, कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे, ऐसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. जेव्हा मुलगी नांदायला जाते ना, नांदायला जात असताना फिरू फिरू आपल्या घराकडे बघती की माझे बाबा कुठे असतील, माझी आई कुठं असेल. आणि आई एक पदराच्या आड रडत असते. जाताना आई म्हणते, हे भाऊजाई म्हणू शकत नाही, किती पगारवाली असू द्या. ही बहीण म्हणू शकत नाही, किती जवळची असू द्या, गावात दिल्ली असू द्या, म्हणू शकत नाही. ती आईच म्हणू शकते. बाई तू चाललीस, थोडे वांगे आहेत शेतातले 4, हे तुझ्या पिशवीत घेऊन जा. बाई तू चाललीस, राशनचे गहू आल्यात, हे घेऊन जा थोडे. बाई तू चाललीस, थोडेफार तुझ्या लेकराला घेऊन जा. बरं काही नाही जर झालं तर शेवटी एक 10 रुपयाची नोट का होणार केळातनं काढून ती आपल्या मुलीच्या हातात देते आणि हे नातवंडाला दे म्हणून सांगते. हे कोण करू शकते? भाऊजाई. भाऊजाई करू शकते. बोलत चला, भाऊजाई करू शकते? बहीण करू शकते तुमची? नाही महाराज, ही आईच करू शकते. आज इथं बसलेल्या बऱ्याच माता बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. त्यांना वाटतं असेल आज जर माझी आई असेल तर खरंच माऊली महाराज मोरे खरंच बोलायला लागलेत. ही गरज आहे काळाची. त्याच पद्धतीने माझे गुरुवरे सांगायचे, आई सांगितल्यानंतर बापसुद्धा सांगितला पाहिजे. अरे बाप काय असतो? बाप एक पाठीवरली थाप असते. बाप काय असतो? बाप एक पाठीवरली थाप असते. त्या थापेनंतर माणूस एक खोटानं उडी मारू शकतो, तो बाप असतो. बाप म्हणजे डोक्यावरलं छत असतं. अरे बाप म्हणजे काय असतो? बाप म्हणजे तुम्हाला न पुरणारी शिदोरी असते. बाप म्हणजे योग्य मार्ग दाखवणारा एक द्रोणाचार्य असतो.
टाळ्या. रडू नका मायबाप हो, मी तुम्हाला रडायसाठी कीर्तन करत नाही, तुम्हाला सांगतोय ही गरज आहे काळाची सांगायची. आज बसलेल्या इथं आलेल्या लेखमाते एवढ्या रडतात. रडू नका ताईसाहेब, रडू नका, तुमच्याकडे बघायची माझी इच्छा होत नाहीये. रडू नका, रडून जीवन हलकं नाहीये. जवळ मायबाप आहेत ना तवर त्यांच्याकडे बघा बस. तरुण पोरांना माझी हात जोडून विनंती आहे, एक लहान भाऊ म्हणून सांगतो, आपल्या बायकोच्या पुढं, आपल्या धर्मपत्नीच्या पुढं कधी मायबापाला उलटं बोलू नका. मायबाप कधीच बोलू नका. मी कीर्तनकार झाल्यापासून माझा बाप आणि माझी माय समोर बसलेत, मला सांगावं मी त्यांना उलटं बोललोय म्हणून नाही महाराज. कारण ज्ञानोबा आहे ती संन्यासाची भूमी आहे. आळंदी ही संन्यासाची भूमी आहे. त्या भूमीत मी राहतो. त्या भूमीमध्ये मी संत मंडळीचे पायावर मी माझा माथा ठेवतो. विठ्ठल 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 जळी दगडासहित वया तारियल्या जैस्याला ह्या कुठंही नेणार. कीर्तनात मायबाप सांगणार, देशाचा सैनिक सांगणार, सगळं सांगणार, इकडले तिकडले तुम्हाला फवारण्या करणार, तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे काढणार, पण गाडी स्टेशनलाच आणून थांबणार. कारण माझ्या गुरुची तेवढी शिकवण आहे. वयाच्या 40व्या वर्षी कीर्तन करणं मायबाप हो सोपं नाही. लेकरू काय चुकलं हे बघूच नका. लेकरू किती बोलायला आणि का बोलायला एवढंच लक्षात ठेवा. आपल्या लेकराला बाळ्या म्हणायच्या ज्या बाळू म्हणा, गाव बाळू म्हणाल. तुम्ही जर तुमच्या लेकराला बाळ्या म्हणलो की दुसरं शेंबडं बाळ्याच म्हणतंय, एवढं ध्यान ठेवा. का सांगतो एवढं तळतळून? माझ्या गावातले पोरं कुठतरी आज चमकायला लागलेत. मोठ्या मोठ्या पदावर आपल्या गावातले पोरं आहेत आज. कमीत कमी शंकर महाराज माझ्या गावचे 30 पोरं इंजिनियर आहेत. बोला, 30 पोरं शिक्षक आहेत, ग्रामसेवक आहेत. सगळ्याच बाबतीत माझं गाव पुढे आहे. मला अभिमान वाटतो, असं छाती माझी फुगून यायला लागली. का बरं? माझ्या गावात आहेत तेवढे. ह्या गावची भूमी साधी नाही. 2 सप्ते होतात. 2 7 दुनी 14 म्हणजे 9 धरून चला. कीर्तन 9 हुल्ल्यात. 9 दुनी 18 दिवस नामाचा जागर या मातीमध्ये चालतो. या बाया बाहेर टाळा घेऊन नाचा, वळीत नाचा, भजन करा, हरिपाठ खेळा. कशाची लाज वाटलेली हो? आता नवीन फॅशन निघाले गुरुजी. अजून आमच्या आळंदीला तर भयानक झाली. काल लग्न जमलं की पोरी आल्याच. फेटे पोराच्या ऐवजी पुरीच बांधल्या आता, आणि लग्नात नाचुल्या त्या गाण्यावर. शोभना माय बापू आपल्याला हे शोभत नाही. नाचायच्या ना, इथं नाचा. या इथं देवानं हा देह कशासाठी दिलाय? हा देह देवे दिला देह, कशासाठी दिला? म्हणा महाराज काल परवा शिमगा झाला. शिवारानं फिरत होतो. नाही ना असं काही झालं? आता बंद झालं ना गावातलं. मी लहान असताना बघायचो बरं का. नाही मी पण होतो त्याच्यात आत्या.
मी लपून ठेवणारा माणूस नाही. खरं थोडं बोलायचं पण निक्कच बोलायचं, आणि तेच पटले महाराष्ट्रातल्या लोकांना. काय हो, मला का वेद पाठ आहेत? हां, का मला पोथीपाठ आहे? हां, का अभंगाचा गाता मला पाठ आहे? काही नाही, फक्त पुण्याही मागं थांबली माझ्या, फक्त पुण्याही. एवढं सांगतो, तुम्हाला पुरल एवढं मटेरियल माझ्याकडं नक्कीच आहे. आता वाजल्यात येत, विना पडलाय 11:15 हातात, आलंय उरकत, तिकडं स्वयंपाक थंड फुलालाय. तिकडून यजमान म्हणले आता भाऊ घे, भाऊ घे. घेतो, फक्त 10 मिनटं द्या. धावत्या वेळेमध्ये सांगतो, जगद्गुरू तुकाराम महाराजचं वर्णन करणारा, एका वैऱ्यानं वर्णन केलेला रामेश्वर भट्टांचा 4 चरणाचा अभंग जसं जमल तसं मी तुमच्या चरणावरती सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. 1:15 वाजलेला आहे. भुका लागल्यात का चलू द्या? सांगा बरं, भुका लागल्यात का चलू द्या? अजून चल द्या का? वर इकडं जोरात बोला जरा, चलू द्या. बस भंडे, इकडून तर मला परवानगी मिळाली आहे बघा. ह्याला म्हणतात देवाची लागलेली घोडी. नाश्ता झालाय ना? नाश्त्याचे यजमान कोण आहेत? हां, आवाळे. कुठे आहेत सावकार? हां, सावकारी नुसतं नाश्ताच घेतल्यात का? त्यांच्याकडून पट्टी घ्या. ते रेखाताई भरपूर पैसे गोळा करले. हां, त्यांच्याकडून 2 हप्ते घ्या लाडक्या बहिणीचे. आणि तसं वाटत असेल तर माझ्या बायकोचा पहिला हप्ता मी जमा करतो, आत्ता करतो, थांबल्या ठिकाणी. एवढं तर लाजून द्या. हां, एवढं तर लाजून वर्गणी द्या. कारण हा आता मी देतो म्हणलो, कोण कोण देणार? हातवर करा बरं, करा हातवर. वा, शाबास बाई. एक बाई तर खडी, 3 नाव घ्या. झाले 4 बाया, 5 6 7 इकडं 8. मी पक्क ध्यान ठेवला बरं का, पुढच्या वर्षी मी. हां, आणि जर तुम्ही पैसे देणार गेलो, तुमचं अकाउंट ब्लॉक. कुण्या ना कुण्या निमित्तानं माझ्या तुकोबाराला विनंती आहे, ज्यांनी ज्यांनी इमानदारीनं हात वर केल्यात त्यांची तर पैसे येऊ द्या. हां, आणि बाकीच्याला काय झालं? इच्छू चावलाय. हां, अरे काय कष्टाचे पैसे असल्याने करलो, द्या. फुकटचे आल्यात. हां, द्या. भांडणं करत नाही, लेकरू म्हणून मागतोय हक्कानं. लेकराला नाही देणार तर कुणाला देणार राव? मला समजून द्या, पण तुम्ही मला द्या. विठाल आलेले पैसे द्या, वर्गणी देत चला. जळी दगडासहित वया तारेल्या जैस्या लाया, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडासहित वया तारेल्या जैस्या लाया, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. माझ्या बुद्धीला पटेल असं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या गुरूंनी दिलेलं ज्ञान मी तुमच्या पायावरती ओतण्याचा प्रयत्न केला आहे. जर काही चुकून गेला असेल तर माझं मला परत द्या. मी दोत्रात बांधतो आणि ह्या तळ्याच्या कडलात सोडतो. आळंदीला कशाला नेऊ? चुकलेलं खराब माल नेऊन काही कामाचं आहे का? काही नाही. आणि जर द्यायचंच असेल तर मला आशीर्वाद द्या. तुमच्या लेकरला अजून चांगली बुद्धी देऊ, हेच आशीर्वाद द्या. या हनुमंतरायाच्या सावलीत आपण आज हा जागर मांडलाय. हा जागर 7 दिवसाचा आहे. सर्वांनी सहकार्य करा. अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं म्हणणं अजिबात नाही. बरोबर आहे? माझ्या गुरुजींनी शिकवलंय मला. अभंगाचा अर्थ हाच असेल असा नाही. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. हाताला बोटं 5 आहेत, सारखे आहेत का? नाही. जसं त्याचं काम जसं ते करतंय. मला जशी बुद्धी दिली तसं मी तुम्हाला सांगण्याचा, बोबडं बोलण्याचा प्रयत्न केला आहे. बोलिले लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारीला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. मी म्हणत नाहीये की या शब्दाचा हाच अर्थ असेल किंवा अजून वेगळा असेल. नाही महाराज, मला जसं बुद्धी जमल तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. वेळ खूप झालेली आहे. तुम्ही चलू द्या म्हणताय. पाकिट कुणाकडं आहे सांगितलं तर बरं होईल. कुठे आहेत शिवाजी अण्णा? आजची यजमान त्यांनीच आहेत. हां, असो. पाकिट, मी पाकिटसाठी इथं आलो नाही. एक गावचा सुपुत्र आणि माझं काहीतरी कर्तव्य आहे. आणि माझं पाकिट जे काही तुम्ही देणार असाल ते सप्त्याला फाडावं. क्लिअर सांगतो. आणि मला नकोच आहे. मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. वडमुरुंबी हे नाव जसं यूट्यूबला 7व्या क्रमांकावर आलं आहे तसं पहिल्या क्रमांकावर यावं हीच सदिच्छा महादेवाच्या आणि बजरंगबलीच्या चरणावरती करतोय. आणि
जरी परत एकदा चुकला असेल तर माफी मागतो. झालेली सेवा तुकाराम बीजेच्या निमित्तानं समस्त गावकरी मंडळ व सप्त्याची कमिटी मला दिल्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. त्यांचं मी परत एकदा शब्दसुमनांनी त्यांच्या चरणावरती माझे शब्दफूल अर्पण करतो व झालेल्या सेवेला इथंच पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर मनी रामेश्वर मनी या पुढे या या दादा या या दोघं घ्या तुम्ही आणि अशोक जवळगे रोहिदास मोरे या शूटिंग उरल्या या कळू द्या माझ्या वडील या
माऊलीला